आता राजकारणामध्ये हे विडी जी पडते ना, विडीचे ना ती विडी लागली की लोक लगेच उडी मारतात. कुठं मारतात? भाजपमध्ये. भाजप सत्तावाल्यानीच लय विडीवाल्याला धरलंय. विडी त्यांच्या मागे विडी लावून द्यायची की ते लगेच याच्यात उडी मारतात आणि असं उड्या मारू मारू सत्ता पक्ष मोठा झाला. पण चांगली गोष्ट आहे, श्री राम मंदिर बांधलं बरं का. विठाला विठाला. आणि म्हणून त्या ठिकाणी जास्त पैसा झाला की धाड येण्याची भीती वाटते. वित्ते नृपाला भयम. राजाची धाड पडते, तो जप्त त्या ठिकाणी होत असतो. त्याला त्या ठिकाणी असणार माप येत असतं. वित्ते नृपाला भयम. माने दैन्य भयम. मानाने जगणारा मनुष्य पण कधी कधी त्याचा अपमान त्या ठिकाणी होत असतो. बघा म्हणले हे खूप मोठे होते, यांच्या घरी खूप मोठं आवत चलत होते, पण आज ते बघा बिड्याला पैसे मागायला आले म्हणले आमच्याकडे. आणि असं जेव्हा तो ऐकतो ना तर त्याला वाटतंय रोगरची बाटली घेऊन मेलेलं बरे. संभावितश्यच्या कीर्तीर ज्ञानोबाराय म्हणतात. मरण आदत्तिरिच्यते. संभावित मनुष्य जीवन जगल्याला, वजनात जीवन जगणाऱ्या माणसाला लोक ज्यावेळेस अपमान करतात ना त्यावेळेस त्याला वाटतं मेलेलं बरं आहे का नाही. म्हणून माने दैन्य भयम. मानवानाला जर दैन्य आलं तर त्याची भीती वाटत असते, आहे का नाही. माने दैन्य वित्तेन रूपे जराया भयम. रूपवानाला म्हातारपणाची भीती वाटते. महाराज लहानपणी जसं मुलगा गोंडस दिसतो नाही बघा, आमचा चोपदार अत्यंत गोंडस दिसतोय, आहे का नाही. असं वाटतंय असा लहान मुलगा दिसलं, गोंडस दिसलं, कोणी म्हणतंय बाळ्या इकडे ये, त्याच्या तोंडावून हात फिरित आहे, गालावून हात फिरित आहे का नाही. एक पप्पी घेऊ दे तुझी, आहे का नाही. पण त्या ठिकाणी हे रूप हळूहळू जातं, तरुणपणामध्ये येतं आणि तरुणपणातून ते म्हातारपणामध्ये येते. समर्पक प्रमाण दिलं बरं का अण्णांनी. आता गाथाच पाठ आहे त्यांच्या, तिथं काय कमी आहे महाराज. उपजता बरे दिसे रूप वाढता ते नासे. उपजल्यानंतर लहान गोंडस लेकरू, निरागस चेहरा त्याचा, अत्यंत वाह आणि सुंदर असावा, रूपवान छान दिसतं ते, गुडगुडीत अगदी सफरचंदासारखं, जास्वंदीच्या फुलासारखे होठ, आहे का नाही, कमळासारखे ते डोळे वगैरे सगळं अत्यंत सुंदर. पण हळूहळू तारुण्य येतं, नंतर त्या ठिकाणी जरा अवस्था येत असते. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये सांगतात, जरा अवस्था प्राप्त झाली रे झाली. ही जे तलवारी सारख्या नाकाचं त्या ठिकाणी असतं, तलवारीच्या धारीसारखं जे नाक असतं ना ते त्या ठिकाणी अंग सोडून देतं आणि अशी त्या ठिकाणी अवस्था होत असते महाराज. अंगम गलितम पलितम मुंडम दशनवीतम जातम तुंडम, आहे का नाही. म्हणजे त्या ठिकाणी अंग कापायला लागतं, हादरा बसतो, थरथर हात कापतो, त्या ठिकाणी असणार लकवा निर्माण होतो,
नाक मुख गळू लागले, लाळ अंगाने शेंबुड सोनापरी गती झाली, अवघे करीते हाड हाड डोळा पडली झापड. सुंदर प्रकारे लांब दृष्टी असते, लांबच दिसतंय, पण म्हातारपणाला चष्मा लावून दिसत नाही, बघावं लागतंय म्हणजे दिसत नाही. डोळा पडली झापड, पडळ येतो डोळ्यावरती, पडळ येतो, डोळा पडली झापड, गडगडे कंठ गडगडी कंठ लागतो, म्हणजे मी तसं म्हणलो म्हणून म्हणता काय, असा कंठ गडगडायला लागतो, चांगला स्वरात येणारा कंठ गडगडायला लागतो, चाचरा भरतो, हादरा भरतो, आणि त्या ठिकाणी डोळ्याला झापड येते, कर्ण हे बधीर झाले, कानपूर लाईन बंद होते. बाबा कीर्तनाला चालले का? नाही नाही, मग कीर्तनाला जावा म्हणलो, अरे मग तेच म्हणलो ना आम्ही पण. म्हणजे त्या ठिकाणी ऐकायला येणं बंद पडून जात, ऐकायला येत नाही, मोठ्याने बोलावं लागत, कौरक माणूस मोठ्याने बोलत, अशा पद्धतीनं कानं बंद पडतात, डोळ्याची लाईन बंद होते, आणि तोंडातले जे काही दात आहेत ना ते निघून जातात, बोळक्यासारखं तोंड होतं त्या ठिकाणी, मपूक 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 खात तर काही नसतंय, नुसतं असं त्या ठिकाणी ते तोंड हालीत बसतंय, कारण दातच नसते तर ते बोळक्यासारखं तोंड हालत राहतं. ही रूपवानाची अवस्था होती. म्हणजे प्रत्येकालाच रूप असतं, लहानपणी रूपवान दिसतो माणूस आरशामध्ये पाहिलं, म्हातारपणाला त्यालाच आरशात बघू वाटत नाही. ते म्हणते हे आपण आरशात बघतच नसतो, आपण वैरागीवान, बघशील काय, बघितल्यावर तुलाच उलटी येते. रूपे जरा भय आहे का नाही. त्या ठिकाणी असणार तरुणपणामध्ये आरसांकांगा ढालन तलवार त्याच्या पॅन्टीच्या खिशातच असते, कधी बी लगेच त्या ठिकाणी असणारा आरसा काढला की लगेच भांग विचारतो. पण म्हातारपणाला 15-15 दिवस आरशात पाहत, पाहण्यासारखं काही राहिलंच नसतं. ही अवस्था कुणाची, एकाची दोनाची तीनाची नाही, सगळ्यांची त्या ठिकाणी ही अवस्था होत असते. म्हणून कितीही रूप असू द्या, नासत जाय क्षणा क्षणाप्रती ही तयाची, याची स्थिती ज्ञानोबराय म्हणतात, याची स्थितीच अशी आहे, हे क्षणोक्षणाला नासाकडे त्या ठिकाणी प्रत्येकाचं शरीर झालेलं आहे, नासत जाय क्षणोक्षणाप्रती. ज्ञानोबरायांच्या सुंदर ओव्या आता, उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हे शरीर जात आगवे, नाशिवंत स्वभावे, म्हणून त्वा झुंजावे पंडुकुमारा, रूपे जराया भयम, काया कृतांता भयम,
कोणाला भोगाचं त्या ठिकाणी भीती, कोणाला कोणती भीती आहे, पण एक भीती मात्र त्या ठिकाणी सगळ्यांना आहे, तिचं नाव आहे मरणाची भीती. विठ्ठल विठ्ठल. हो. कारण प्रत्येक जण मरणारा असतो, काळाच्या दाढामध्ये गेलेला असतो. जो जन्माला कशाला आला? मरायसाठीच जन्माला आला. सूर्य उगवला कशा करता? माऊली वा, मावळण्या करता उगवला. मावळला कशा करता? उगवण्या करता. ना तरी उदय असत आपसे वा, तो अखंडित होत जात असे हा. तैसे जन्म मरण अनवार जगी. अनिवार्य जगी, हे महत्वाचं आहे. तैसे जन्म मरण अनिवार्य जगी, ना तरी उदो असतो अपैसे, हे अखंडित होत जात असे. हे अखंडित होणार आणि जाणार आहे. ज्याचा जन्म झाला, त्याच्या जीवनात काही गोष्टी होऊ न होऊ, आहे का नाही, शिक्षण होईल न होईल ते प्रारब्धाचा भाग आहे. धन येईल न येईल, मान येईल न येईल, लग्न होईल, मुलगा होईल न होईल, माडी घोडी गाडी पद प्रतिष्ठा येईल किंवा न येईल, या सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी. पण एक गोष्ट अटळ येणार आहे, तिचं नाव आहे मरण. उपजल्या पिंडा मरण जन्माला आला तो मृत्यूला जाणार आहे. जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना म्हणू नये धनंजयाची आपरी. मरणाची काठोडी पसरी, मरणाची काठोडी पसरी, तिने तुझी माप भरी, तिने तुझी माप भरी. मरणाची तव गाथोडी पदरी. आपल्या पदरामध्ये माणसं म्हणतात येताना काही आणलं नाही हो, खाली हात करून आला, आहे का नाही, आणि जाताना काही न्यायचं नाही हो. पण शास्त्र सांगतं येताना एक आणलंय हो. काय आणलंय? मरणाची गाथोडी बांधूनच बरोबर घेऊन आलेला आहे. मृत्यू परिहारी गर्भू घेऊसी, ज्ञानोबरायांच्या हा, मृत्यू परिहारी गर्भू घेऊसी, त्या गर्भामध्येच तो मृत्यू घेऊसीत. ज्ञानोबराय मराठवाड्यात म्हणजे असल्यामुळे गवसनं आपण म्हणतो ना, गवसला गवसला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण म्हणलो हे गवसलं, तर त्यांना हे कळत नाही, ते गावलं म्हणतात. त्याला काय म्हणतात? गावलं. तुम्ही होते ना नाशिकला, तुम्ही आहे का नाही, गावलं गावलं. ते गवसनं नाही त्यांना. आपण म्हणतो हे गवसलं मला, ते गवसलं, याला काय धन गवसलं का काय? ज्ञानोबराय म्हणतात गवसीत होतो मृत्यू, गर्भामध्येच गवसीत येतो, माणसाला सापडीत येतो, आणि तो त्याच्या त्या ठिकाणी असणाऱ्या डोक्यावर बसूनच मृत्यू बरोबरच आलेला असतो. मरण मूर्त न पाहे, हा, निषिद्ध्यासी भे अग्नी जायचे. वा, वारा वाट विचारित नाही कुठून जायचंय म्हणून, त्याला सगळाच रस्ता आहे. आणि मरण मुहूर्त विचारित नाही कधी येऊ म्हणून,
मरण कुठं बी येऊ कसं बी येऊ शकतंय, कुठं बी येऊ शकतंय. खातानी काय, बसतानी काय, उठतानी चालतानी काय, तुम्ही कुठं जरी असले तरी पण मरण येतंय महाराज. त्याला मुहूर्त त्या ठिकाणी नाही मरणाला. आणि म्हणून मृत्यूमध्येच ते मरण बरोबर आलेलं असतं. माणसं म्हणतात संग न्यायचं काय, बरोबर आणलेलं असतं मृत्यू, आणि संग न्यायचं असतं कर्म. धनानि भूमोपस्वश्च गोष्टी भार्या गुरुद्वारे जनस्मशानी देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मण, ह्या अशा असणाऱ्या त्या ठिकाणी मृत्यू प्रत्येकाला आहे. आणि म्हणून बाकीचं भीती कोणाला असन नसन, पण एक भीती मात्र सगळ्याला आहे, ती म्हणजे मृत्यूची भीती आहे. बरोबर आहे. हे काळा नळाचे तोंडे घातले लोनियाचे उंडे, मासी पंख पाखडी तव हे सरे. मृत्यू कधी येणारे? अहो कधी येणारे म्हणजे कधी येतो, केव्हा येतो ते काय सांगून येतो का? आता महाराजांनी त्या ठिकाणी काठी आपणी प्रमाण दिलं. अहो मासी पंख पाखडी तव हे सरे, तिचा माशीचा खाली पंख गेले वरती येऊस तर गेला म्हणले मनुष्य त्या ठिकाणी. आणि म्हणून मरणाची भीती सगळ्यांना आहे. काय आकृतांतात भय, सगळ्याला त्या ठिकाणी आपल्याला मरायचं आहे का नाही? समर्थ म्हणतात जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ घेऊन गेला, महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणिलेले, श्रीराम जय जय. जीवाचा कर्मयोगाने जन्म होतो, तो वाढतो, आणि कर्मयोगानेच तो मरतो. जीवा कर्मयोगी जनी जन्म झाला, परी शेवटी काळ महाथोर. अनेक अनेक मृत्यूच्या पंथाला गेलेले आहेत. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सगळे त्या ठिकाणी काळाच्या आपण जबड्यामध्ये जाणार आहेत. एक मेल्यानंतर दुसरा शोक करतोय, पण आपल्यालाही त्याच रस्त्याने जायचंय हे त्याला कळत नाही, किंवा कळलं तरी लवकर उमगत नाही. समर्थ सावध त्या गुन्हेगारीने व्हावा. ते त्याचं दहन पाहतो, पण म्हणतो हे असं झालं, अटॅक आला, अमका आला, तमका आला. पण आपल्याला भी एक दिवस लवकरच येणारच आहे ना, आहे का नाही? मरे त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुरे ना जनी लोबरे शोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. समर्थ नाशिकला असताना हा श्लोक म्हटले. एक बाई भिक्षा घेऊन आली, म्हणले बाबा मरे एक त्याचा दुजा शोक, म्हणजे दुसरा शोक वाहतो पण त्यालाही जायचंय खरंय, पण मी मरण का हो? म्हणले तुम्ही कोण आहेत? म्हणले महिला बचत गटाचे अध्यक्ष मी. म्हणले तुम्ही तर अगोदर मरता. सगळेच त्या ठिकाणी जाणार आहेत महाराज. अवघाची काळे ग्राशीला आकार, हा संपूर्ण जगाचा आकारच काळाने त्या ठिकाणी ग्रासून टाकलेला आहे. ही काळाची भीती सगळ्यांना आहे, पण संतांना मात्र नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला का भीती नाही, की हे काळ ज्याच्या ताब्यामध्ये आहे ना, आम्ही त्यांचे दास झालेलो आहेत. अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे.
असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हटले आम्हाला नाही, कारण आम्ही मरणच त्या ठिकाणी मारून टाकलेलं आहे. मरण हे माझे मरून गेले, मज केले अमर, माझे मरून त्या ठिकाणी गेलेलं आहे महाराज. भीती वाटण्याकरता सो विरोधी, सो भिन्न आणि सो बलवान असावा लागतो, असा शास्त्राचा नियम. भीती कोणाला वाटते? जर सो भिन्न असेल, आपल्यापेक्षा भिन्न जर असेल तर भीती वाटते. पण संतांच्या ठिकाणी भिन्नताच नाही महाराज. संतांच्या ठिकाणी काय आहे? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. देवते संत देवते संत, आय देवते संत देवते संत, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या संतांच्या ठिकाणी भिन्नता राहिलेली नसते. संत व्यापक स्वरूप झालेले असतात. सगळं त्या ठिकाणी देव स्वरूप त्या ठिकाणी झालेले असतात, परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी झालेले असतात. तो केता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी. संत ते देव स्वरूप म्हणजे त्यांच्यापेक्षा वेगळं या जगामध्ये काही राहिलं म्हणून त्यांना भीती नाही. सो भिन्न नाही, सो बलवान नाही. संतापेक्षा त्या ठिकाणी या जगामध्ये कोणीच बलवान नाही. एक जर कोण या जगामध्ये बलवान असेल तर ते संत त्या ठिकाणी या जगामध्ये बलवान आहे. का बलवान आहेत? बळीयाचे अंकित आम्ही झालो बलिवंत. बळीयाचे अंकित झाल्यामुळे ते अत्यंत त्या ठिकाणी बलवान झालेले असतात. आणि बळीवंत आम्ही संताचे एका एका हुनी बळी रे. बळीवंत आम्ही समर्थाचे दास झालोच महाराज. त्या समर्थांचे दास झाल्यामुळे त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी बळीवंत त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि कळी काळावर कास घातलेली आहे. आणि तो काळ आमच्या पुढे पळून गेला. कसा पळून गेला? दड 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 दुड 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 हा 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 हा. नामचिंतनाला काळ भेटो आणि संत नामचिंतन करत असतात. मग काळ कसा पळून गेला? पुन्हा माग आलाच नाही. कसा पळाला? या बघा, दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुड्या रे. तो कळी काळ बापुड्या झाला, पळून गेला. आमचे गुरु वैद्य बाबा सांगायचे कसा पळाला? चिंग चिंग चिंगाट पळाला. बाबांचं विनोदाची भाषा राहायची वैद्य बाबाची. असा पळाला, चिंग चिंग चिंगाट पळाला, पाय लावून पळाला, पुन्हा मागा आला नाही महाराज. ज्ञानोबरायांना नेण्याकरता 16 वर्षीच काळ आला.
त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादाने 2 बोट वर केले. तर त्या ठिकाणी सांगितलं त्या काळाला असं वाटलं 2 वर्षांनी यायचे. ज्ञानोबारायांनी नंतर ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षामध्ये, 17 झाले. 18ला परत आला. सोपान काकांनी 2 बोट वर केले. त्याला वाटलं पुन्हा 2 वर्षांनी यायचं. नंतर तो काळ परत आला. 19 वर्षांनी त्या ठिकाणी पळत आला. मुक्ताबाईने 2 बोट वर केले आणि तो निघल्यानंतर मुक्ताबाई फटकळ होत्या, म्हणजे मेल्या असा कौरक येरझार करतो, येतो जातो. अरे 2 बोट म्हणजे 2 वर्ष नाही. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना तोपर्यंत माझे ज्ञानोबा अजरामर आहेत. परत आलास तर बघ खबर पडी तुझं. महाराज काळ आला तर नाहीच नाही, पण चंद्र सूर्य तोपर्यंत ज्ञानोबारायांची संजीवन समाधी असं नाही. तर ज्ञानोबारायांची संजीवन समाधी म्हणूनच चंद्र सूर्य आहेत. विठ्ठल विठ्ठल मानव देह घेऊन या निजधामा गेले. कळीच्या काळा माझी अद्भुत वरती येले. मानव देह घेऊन या निजधामा गेले. हे काळावर ताबा मिळवला महाराज. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. संत एकनाथ महाराजाने काळावर ताबा मिळवला. एकदा गेले तर त्या ठिकाणी त्यांची प्रेत यात्रा चालल्यानंतर भावकीची कुरबुर चालली. म्हणजे शेवटी असं तसं आपल्याला विरोध केला, सोहळं ओवळं पाळलं नाही, कोणालाही ज्ञान सांगितलं, काय केलं काय केलं, मारा मांगाला घरात घेऊन जेवला काय. पण शेवटी आपल्या ब्राह्मणाच्याच खांद्यावर जावं लागलं का नाही. भावकीच कामाला आली का नाही. भावकी 2 गोष्टीला कामाला येतील जण आहे का नाही. हे 4 चौघाच्या खांद्यावर जायला भावकीत लागत म्हणले. कुरबुर चालली. नाथ महाराजांनी वरून सांगितलं, ए बाबा हो खाली ठेवा, मी म्हटलं नंतर बघन कसं काय जायचं तर. आणि मग ते घाबरले महाराज. नाथ महाराज उठून बसले. तुम्हाला जर तसा अहंकार होत असला तर मी म्हटलं नंतर बघा. पुन्हा नंतर काही दिवसांनी गेले. भाऊकी खांद्यावर घेतलेले म्हणजे ग बसायचं, काय बोलायचं कोणी कोणाला बोलायचं हे बाबा ऐकत वर आणि पुन्हा जिवंत होतो, पुन्हा मग एवढे दिवस जगतो म्हणून नाथ महाराज. आता बोलायचं नाही, गप्प बसायचं. गप्प चालले. पण एकुलती एक मुलगी एके बाईची लग्न झालेली. त्या ठिकाणी ती सासरी वाट लावायला बाई चालली. म्हणली बाई नाथांना काय आजच दिवस होता का जायला. माझी एकुलती एक मुलगी चालली त्या ठिकाणी सासरला वाट लावायला. नाथ म्हणले बाई जाऊ दे तिला, मी नंतर बघन माझं कधी. तवा उठून बसले. नंतर नाथांनी सांगितलं आता जायचं नाही कोणाच्या खांद्यावर उगा त्या ठिकाणी चालल्यानंतर कोणाला विघ्न वगैरे त्या ठिकाणी होतो, कोणाला अहंकार होतो. आणि मग जेव्हा नाथांना हे लोकांची यात्रा संपायची तेव्हा सगळ्या पैठणमध्ये फिरले. चला म्हणले दिंडी घ्या आणि मला आता वाट लावा, मला मूळ आलेला आहे, मला आता देवाचं बोलवणं आलेलं आहे, मला वाट लावा. महाराज दिंडी काढत गोदावरीच्या पात्राकडे गेले नाथ. आणि सगळे वारकरी त्या ठिकाणी सगळ्यांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. नाथा चालले आता. नाथ महाराज पाण्याच्या प्रवाहामध्ये गेले आणि सांगितलं सुखी राहावर का सगळे, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. सगळ्यांचं कल्याण असो, सगळं भगवत भजन करा, चांगल्या मार्गाने राहा, चांगलं वर्तन करा. नाथाने गोदावरीच्या पात्रामध्ये बुडी घेतली. त्यांच्या देहाचे फुलं झाले महाराज. ती समाधी. संतांनी काळावर ताबा मिळवला. का मिळवला? हरीचे दास झाल्यामुळे ताबा मिळवला. म्हणून अम्मा हरीच्या दासा काही भय नाही, त्रैलोक्य विठ्ठोबा रखुमा. जरा थंडी पडून जाईल. वा थंडी पडायला पाहिजे, काळं पडायला पाहिजे. ठोपा ठोपा वा
राहिले का उभा म्हणलं का बसले तसे महाराज त्या ठिकाणी आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्या त्या ठिकाणी असणार त्रैलोक्यामध्ये जे काही सगळ्यात मोठं भीती ती भीती नाही कोणतीच भीती हरीच्या दासाला नाही हरीच्या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक का बरं हरीचे दास त्या ठिकाणी झालेले दास्यत्व भक्ती त्याने स्वीकारलेली आहे महाराज 9 प्रकारची भक्ती आहे थोडक्यामध्ये बघू वेळ होत आलेला आहे श्रवणम कीर्तनम अर्चनम वंद्यम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही 9 विधा प्रकारची भक्ती आहे ही एक जण एक भक्तीमध्ये तरुण गेलेले आहे सर्वने परीक्षिती तरीला भूपत्ती 7 दिवसा मुक्ती माझी झाली श्रवण भक्ती केली अर्जुनाने श्रवण भक्ती केली परीक्षिती राजाने कीर्तनम नारद मुनी कीर्तन करायचे नेहमी आहे का नाही सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढवर्तः नमश्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते कीर्तन म्हणजे काय नामचिंतन तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले यमदमा अवकळा आणिली तीर्थे ठायावरुनी उठविली ये मलोकीची खुंटली राहाटी आगवी यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवनाते दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष ओकदासी नाही म्हणून त्या ठिकाणी कीर्तन भक्ती अत्यंत सुंदर आहे कीर्तन म्हणजे तर उपरनं बांधून आणि फेटा बांधून असं नाही महाराज कीर्तन म्हणजे नामच चिंतन विठ्ठल विठ्ठल अर्चन भक्ती केली राजाने तरुण गेला अर्चनम वंदन भक्ती केली उद्धवाने वंदनम आणि दास्यत्व भक्ती त्या ठिकाणी केली हनुमंतरायाने दास्यत्व निकटे हनुमंत पै केले म्हणून केले रामचरण हनुमंतराय म्हणतात रामा तुमचं दास्यत्व केले माझा राम कसा आहे हो दीनानाथ राम हा कोदंडधारी पुढे काय काळ पोटी थरारी जना वाक्यने मस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी बोला ना तुम्ही समर्थांच्या गावचे जय जय रघुवीर महाराज जो राम आहे ना तो दिनाचा नाथ आहे दीनानाथ राम हा कोदंडधारी त्यांनी कोदंडच त्याच्याकरता धारण केलेलं आहे पुढे दीनानाथ राम हा कोदंडधारी जना वाक्यने मस्त पुढे देखता काळ पोटी थरारी हे महत्वाचं आहे तर त्याने कोदंड अशा पद्धतीनं धारण केलेलं आहे की तो काळ रामाला पाहून त्या ठिकाणी पळून जातो आहे का नाही म्हणून प्रभू रामचंद्राने 33 कोटी देवांना सोडण्याचं काम केलेलं आहे म्हणून अशा पद्धतीनं समर्थ रामांचं दास्यत्व हनुमंतरायाने केलेलं आहे विठ्ठल आईल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होनी गेली जयावर नीती नली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी शशी सूर्य तारांगणे मेघमाळा रविचंद्र बोला टिंब टिंब विठ्ठल विठ्ठल महाराजा प्रभू रामचंद्रांची एवढी मोठी शक्ती आहे की त्यांच्या पायाने अहिल्या शिळावती आणि शिळेची ती अहिल्या झाली पुन्हा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा हे सगळे कोणी निर्माण केले असेल तर ते रामाने निर्माण केले अशा रामांचं दास्यत्व हनुमंताने केलं परिणाम हनुमंतराया चिरंजीव झाले आम्हा हरीच्या दासा थोडक्यामध्ये सांगतो एकदा भजन करा मोठ्या प्रमाणे विठ्ठल विठ्ठल
ऐश्वर्याच्या वरामुळे प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. त्या ठिकाणी रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय परी बचन न जाय वनाला गेले. आणि तिथं गेल्यानंतर सीतेचं हरण झालं. रावण आला. रावणाने सीता त्या ठिकाणी असणारी लंकेला घेऊन गेलेला आहे. नंतर रामचंद्र प्रभू सीतेचा शोध करत करत गेले. तो जो काही जटायू पक्षी भेटला आणि तो रामनाम घेत होता. तिथं गेल्यानंतर त्याने सीतेची शुद्धी सांगितलं हे बघा, दक्षिण दिशेला इकडे लंका आहे आणि तो 10 तोंडाचा असा असणारा कामी असणारा रावण इथून सीता साहेबाला घेऊन जात असताना, रामा मी त्याला अडवलं पण खोटं बोलून त्याने माझे पंख उपटले आणि तुमचं दर्शन करण्यापर्यंत मी माझा प्राण ठेवलेला आहे. मला तुमच्या मांडीवरती डोकं ठेवू द्या आणि मला आता त्या ठिकाणी सुखाने प्राण ठेवू द्या. महाराज किती भाग्यवान असं होतो पक्षी, त्याला जे देवाच्या बापाला भाग्य मिळालं नाही. दशरथ राजा प्राण सोडत असताना एकही मुलगा जवळ नव्हता. राजा दशरथ पाणी पाणी रामा रामा म्हणून प्राण सोडला, एकही मुलगा पाणी द्यायला नाही, रामही जवळ नाही. पण तो जटायू पक्षी त्या ठिकाणी नामचिंतन करत होता, भगवत भक्त होता महाराज. आणि असं म्हटलेलं आहे, पक्षी असो पशु असो जो नामचिंतन करतो ना, देव त्याला जवळ घेतो महाराज, त्याचा उद्धार करतो. प्रभू रामचंद्राने जटायू पक्षाला मांडी दिली आणि त्या जटायू पक्षीने रामांच्या मुखाकडे पाहत पाहत आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे प्राण सोडला. आणि जाता जाता सांगितलं, रामा राजा दशरथ आम्ही गुरुबंधू होतो बर का. रामांच्या डोळ्यातून पाणी आलं. मला राजा दशरथांचा निर्णय काळ पाहण्याचं भाग्य नाही लागलं, पण माझ्या वडिलांचे जे काही बंधू आहेत, गुरुबंधू आहेत, माझ्या वडिलांचं जे काही असणार आहे सखा आहे, मित्र आहे आणि भगवत भक्त आहे, त्यांच्या निर्णयाच्या काळामध्ये मी होतो. जटायू पक्षीनं ते सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्र सीतेचा शोध करत करत दोघं भाऊ त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर किष्किंधा नगरी त्या ठिकाणी लागते. लागल्यानंतर तिथं एक घटना घडलेली असते. वाली आणि सुग्रीव असतो. वालीने सुग्रीवांची पत्नी, सुग्रीवांचं राज्य सगळं घेतलेलं असतं आणि त्या सुग्रीवेला हाणून मारून काढून दिलेलं असतं. तो पंपा सरोवर त्या ठिकाणी राहत असतो. हनुमंतरायांची आणि प्रभू रामचंद्रांची भेट होते. सुग्रीव भेटो कोणीतरी आलेलं इकडे, वालीनच पाठवला असं. 2 दिव्य धनुर्धारी पुरुष आहेत. हनुमंतराय सांगतात, घाबरू नको, मी बघून येतो. जातात, त्या झाडावर बसतात. वरून त्या ठिकाणी त्यांच्यावरती हे टाकतात, फाट्या टाकतात. प्रभू रामचंद्रवर पाहिल्याबरोबर राम म्हणतात, लक्ष्मणा पाहिलाय का? अरे हे जे काही हनुमंत आहे ना, हे जे मारुती आहे ना, याला जे काही ती लंगोट आहे ना, ही जन्मताच आहे बरं. याला सुवर्ण कौपिन म्हणतात, जन्मताच लंगोट आहे. म्हटल्याबरोबर हनुमंत रायांचे त्या ठिकाणी असणारे लहानपणाचे संस्कार आईनं सांगितलेलं असतं, मारुती तुझी ही लंगोट जर ज्याने ओळखली की समजून घे, तो देव आहे, तो तुझा गुरु आहे, तो तुझा स्वामी आहे, ओळखून घ्यायचं बरं का. हे लक्षात आल्याबरोबर मारुती राय म्हणते, अरे वा. तरीच मी म्हटलो, हे दिव्य पुरुष त्या ठिकाणी असणारे कोणीतरी, मला तर अशी जन्मजन्मांतराचा माझा सखाच त्या ठिकाणी वाटतोय. पण गुरु करायचंय, पाणी पिना छानशी, गुरु करणं पहचानशी. गुरु बघू यांच्यात ताकद किती आहे. म्हणून वरून फांद्या टाकतात. प्रभू रामचंद्र बसले बसल्या हवेने ते फांद्या काढून टाकतात. नंतर डोंगर आणून टाकतात. रामचंद्र प्रभू हवेने ते डोंगर उडून टाकतात. अनेक डोंगर आणून टाकतात, उडून टाकतात. पंच डोंगर आणून टाकत असताना प्रभू रामाने एका बाणामध्ये डोंगर तर उडवले, त्याचं पिष्टच केलं असते. पण हनुमंत ते हवेने एवढे उंच उडले, एवढे उंच गेले. शेवटी वायू देवता आली, सांगितलं, बाळा असा आगाऊपणा करू नको, मी आलो म्हणून त्या ठिकाणी असणार ते बरं झालं, नाहीतर तुला कशी अवस्था झाली असती. रामांच्या चरणावरती घातलं आणि तिथं मित्रप्रेम झालं. रामाने सांगितलं, हनुमंतन ते त्या ठिकाणी गुरु शिष्य तर झाले, पण सांगितलं माझा सुग्रीव राजा आहे, त्याची पत्नी त्या ठिकाणी असणारी वालीनं नेलेली. रामा तुम्ही देखील असणार